हे सोडणार नाही हा मी तुला सोडणार नाही मी तुला सोडणार नाही बघतोस काय माझ्याकडे नोकर नाहीये मी तुझ्या पर्सनल नोकर मुकुंद दादा सोडणार नाही तुला मी सोडणार नाही आता सोडणार नाही इथे काय करतोयस तू? मी किती वेळची वाट बघते तुझी घरी. त्याला सोडणार नाही मी सोडणार नाही मी त्याला सोडणार नाही आहे मी त्याला मुकुंद दादा तू दारू प्यायलायस? प्यावी लागली मला त्याच्यामुळे प्यावी लागली कोणामुळे? तो ग त्याच्यामुळे ऍक्टर नाहीये का तो ऍक्शन आरके. हा आरके त्याच्यामुळे प्यावी लागली मला मी गेलो होतो तिच्या घरी कोणाच्या घरी गेलो होतो मी कोणाच्या घरी गेला होतास? तिच्या घरी गेलो होतो मी कोणाच्या मोहिनीच्या घरी गेलो होतो मी तिच्या घरचे आपल्या घरी येणार होते राहायला कन्व्हिन्स केलं होतं सगळ्यांना मोहिनीला सुद्धा आपल्या घरी येणार होते सगळे राहायला पण मध्ये आला ना आपला हिरो डायलॉग बाजी सुरू केली तरी तुम्ही सगळे माझ्या घरचे आहात माझ्या आईसारखे आहात चला माझ्या घरी चला मी काळजी घेईन तुमची माझ्या तोंडावर घेऊन गेला सगळ्यांना गाडीत बसवलं स्वतःच्या आणि घेऊन गेला तो त्याला पर्सनल नोकरासारखं राबवलं तिकडे बॅगा उचलायला लावल्या मला तरी मी गप्प बसलो मी शांत बसलो पाडी गाल लागली पुढे काय झालं ते सांग आधी. हा पुढे पुढे रश्मी आपण पण कार घेऊया तिला आवडते कार खूप मी चालवेल माझ्या बाजूला बसेल ती बसेल माझ्या बाजूला बसेल काल लगेच गेली कार मधून त्याच्यासोबत कुठली कार आवडते तुला सांग ना आपण घेऊया खूप पैसे आहेत आपल्याकडे पण अरे मुकुंद दादा कळतंय का तुला तू काय बोलतोयस ते? पुढे हा पुढे मी पुढच्या दिवशी म्हणजे आज सकाळी मी गेलो आरके कडे गेलो त्यात आरके सुपरस्टार कडे मोहिनीशी बोलायला पण बाहेर त्या गार्ड्सनी मला आज चालू दिलं आज जाऊ दिलं नाही मला त्यांनी आज जाऊ दिलं नाही अलाउ केलं नाही मला त्यांनी ते म्हणाले की सगळेजण काय ते वट सावित्री वट त्याची पूजा करायला गेलेत हे सुंदर दिसत असेल ना मोहिनी साडीत सुंदर दिसत असेल चल ना आपण जाऊया ना मोहिनीला बघायला मुकुंद दादा असंच हाकलून दिलं त्यांनी सुद्धा मला त्या गेट वरून पोटाचा कॉल येतोय होते हॅलो या बिझी आय एम टॉकिंग टू माय सिस्टर कॉल यू लेटर बाय हा असेच मी सुद्धा कॉल केले मोहिनीला कॉल केले मी लागले नाही जे काय लागले तुम्ही उचलले नाही तिने उचलले नाही बदलली यार मोहिनी बदलली काय जादू केली त्या आरकेला काय माहिती बदलली माझी मोहिनी बदलली त्याच्यामुळे बदलली माझी. हे बघ मुकुंद दादा आजपर्यंत मी तुला खूप सपोर्ट केला पण आता स्पष्टच सांगते त्या दिवशी लग्नात मी पूर्ण वेळ तिला पाहत होते पण एकाही मोमेंटसाठी मला वाटलं नाही की तिच्या मनात तुझ्यासाठी फिलिंग्स आहेत आणि आपण गेलो ना तेव्हा एकदा सुद्धा बघितलं नव्हतं तिने तुझ्याकडे हे सगळं जाऊ दे पण त्या दिवशी लग्नात एवढा मेजर राडा झाला तिला तुझी जरा जरी पडली असती ना तर तिच्या आत्याला शांत राहायला सांगितलं असतं तिने. ए गब्बस यार रश्मी गब्बस पडत्या आईसारखं वागू नकोस तुलाही पाठवेल त्या जळगावला काढू तिकीट काढू तुझं सॉरी 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 रश्मी हे बघ तेव्हाही तिची काही चूक नव्हती आत्ताही नाहीये. रे मूर्ख माणसा
कळतंय का तुला आता तरी? ती मोहिनी त्या आरकेवर फ्लॅट झाली आहे. तो सांगेल तसं वागते ती. मला तर हे सगळं हल्ली कळायला आणि दिसायला लागलंच होतं. मी काही बोलले नाही. आता आज जे काही झालंय आणि तुझी जी काही अवस्था झाली आहे ना, त्यामुळे त्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही. ती मोहिनी ना तुझ्यासाठी रेड फ्लॅग आहे मुकुंद दादा. तर म्हणते तू सुद्धा तिचा विचार करणं थांबव. Please. गब्बस डोकं दुखतंय माझं, डोकं दुखतंय, फुटेल डोकं माझं. हे बघ, मी सोडणार नाही. मी त्या आरकेला सोडणार नाही. तो हिरो असेल हिरो त्याच्या घरचा, पण माझ्यासाठी तू विलन आहे.